आकाशात मुक्तपणे विहार करणाऱ्या पक्ष्यांबद्दल मानवाला नेहमीच हेवा वाटत आला. याचं स्थान कधी कुतूहलाने घेतलं तर कधी संशोधनानेही. जंगलातील किंवा ग्रामीण भागात पर्यावरणाचं संतुलन तुलनेनं अधिक असल्यामुळे पक्ष्यांची विपुल जैवविविधता दिसून येते. मात्र अधिवासाशी जुळवून घेत काही पक्ष्यांनी माणसांप्रमाणेच शहरांचा अधिवासही स्वीकारलेला दिसून येतो. राखी धनेश, घार, करकोचे, बगळा, ससाणा या आणि अशा अनेक पक्ष्यांनी शहरी अधिवासाशी जुळवून घेतलेलं दिसतं. या पक्ष्यांमुळे अर्बन वाईल्डलाईफच्या सौंदर्यात भर पडत असते. पक्षी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर यातल्याच काही महत्त्वाच्या शहरी पक्ष्यांवर प्रकाश टाकत अर्बन वाईल्डलाईफमध्ये काय काय आहे आणि ते वाचवण्यासाठी काय करायला हवं हे सांगणारा हा छोटासा व्हिडिओ. पेंटेड स्टॉर्क मुख्यत्वे पाणथळ जागांवर आढळणारा हा पक्षी वेटलँड्स परिसंस्थेतील अत्यंत सुंदर दिसणाऱ्या पक्ष्यांपैकी एक आहे. मराठीत पेंटेड स्टॉर्कला चित्रबलाक, चामढोक अशा नावांनी ओळखलं जातं. मुंबईतील भांडू पंपिंग स्टेशन, ठाणे खाडी, डोंबिवली अशा अनेक विविध पाणथळ ठिकाणांवर आढळणारा हा पक्षी मुंबईतील स्थानिक पक्षी असून तो स्थानिक स्तरावर स्थलांतरही करतो. पेंटेड स्टॉक हा कॉलनी ब्रीडर आहे. पाण्याजवळ असणारे जे काही उंच झाडं आहेत त्या झाडावरती याचं नेस्टिंग असतं. नॉर्मली ते असे 100 ते 200 पक्षी असे एका झाडावरती मिळून ते नेस्ट करतात आणि त्यांचा नेस्टिंगचा जो टाईम असतो, ब्रीडिंगचा जो वेळ असतो बेसिकली तो असतो पावसाच्या दरम्यान. कारण पावसामध्येच आपल्याला जास्तीत जास्त त्यांना खाद्य मिळतं, त्याच्यामुळे त्याच वेळी ते नेस्टिंग करतात किंवा ब्रीड करतात. शरीरावर असणाऱ्या पांढऱ्या, लाल, गुलाबी, काळा अशा विविध रंगांमुळे त्याला पेंटेड स्टॉर्क असं नाव पडलं. पाणथळ जागांवर आढळणारा चित्रबलाक मुख्यत्वे पाण्यातले मासे, खेकडे, साप इत्यादी अनेक प्राण्यांची शिकार करतो. पेंटेड स्टॉर्कचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तो पाण्यात पोहत असताना पायांची फार हालचाल न करता त्याची चोच एकसारखी पाण्यात हलवत राहतो. त्याच्या चोचीला विशिष्ट प्रकारचे सेन्सरी सेल्स म्हणजेच पेशी असतात, ज्यामुळे मासा, किडे किंवा इतर त्याचे खाद्य चोचीच्या जवळ आले की त्याला समजून तो शिकार करू शकतो. त्याचबरोबर या पक्षाला रात्रीच्या वेळीही शिकार करताना अनेकदा पाहिलं गेलंय. जसं तुम्हाला माहिती आहे की हा पाणथळ पक्षी आहे. एखाद्या वेटलँडला जे काही प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात ते सगळे प्रॉब्लेम्स या बर्डला सुद्धा फेस करायला लागतात. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा पेंटेड स्टॉक फेस करतो इज त्याचं जे हॅबिटॅट आहे, त्याचं जे पर्यावास आहे त्या पर्यावासमध्ये सगळ्यात जास्त डिस्टर्बन्स आहे. डिस्टर्बन्स म्हणजे पाण्यामध्ये आपण कचरा टाकतो, निर्माल्य टाकतो, याचा या पक्ष्यांना त्रास होतो. कारण जिकडे हे राहतात किंवा त्यांचं घर किंवा जिकडे हे ब्रीड करतात किंवा जिकडे हे रूस्ट करतात त्या सगळ्या ठिकाणी खूप जास्ती डिस्टर्बन्स आता वाढलेला आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपण निर्माल्य विसर्जन करायला जातो आणि विसर्जन करताना त्याच्याबरोबर जे असलेलं प्लास्टिक, पॉलिथिन जे असतं ते सुद्धा आपण पाण्यामध्ये टाकतो. बऱ्याच वेळेस असं असतं की पेंटेड स्टॉक जेव्हा फीड करतात, कारण हे पक्षी पाण्यामध्ये फीड करताना हे प्लास्टिक त्यांच्या चोचेमध्ये अडकतं किंवा पायामध्ये अडकतं. हार असतं, हाराचे जे धागे असतात ते त्यांच्या पायामध्ये अडकतात, त्याच्यामुळे या पक्ष्यांना हानी होते आणि बऱ्याच वेळा असं असतं की पक्षी ह्या पायामध्ये अडकून पक्षी मरतात. सो जसं तुम्हाला माहिती आहे की या पक्षाला जो धोका आहे, जसं तुम्ही हार जेव्हा टाकता तेव्हा आमचं असंच एक सजेशन आहे बेसिकली की जेव्हा तुम्ही निर्माल्य विसर्जन करायला जाल तेव्हा निर्माल्य खाडीमध्ये न टाकता निर्माल्याची जी कुंडी असते त्याच्यामध्ये तुम्ही टाकावं. जेणेकरून असं होणार की बेसिकली आपण जे निर्माल्य टाकतो त्याच्यामध्ये एखादा धागा किंवा प्लास्टिक असं तिकडे वेटलँडमध्ये राहून एखादा बर्ड अडकून तिकडे मेले नाही पाहिजे. सो हे आपला मेन उद्देश आहे त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट तुम्ही की तुमच्या घरापासूनच सुरुवात करू शकता की निर्माल्य जेव्हा तुम्ही विसर्जन करता तेव्हा त्याला तुम्ही सेग्रिगेट करू शकता. फुलांना सेपरेट करू शकता, प्लास्टिकला सेपरेट करू शकता. हे तुम्ही घरातूनच सुरुवात करू शकता. सो या प्रकारे तुम्ही पक्ष्यालाच नाही तर त्या पक्ष्याचं जे पूर्ण अधिवास आहे, त्या अधिवासला आपण सेव्ह करायचा प्रयत्न करूया. यानंतरचा शहरी अधिवासात आढळणारा आणखी एक महत्त्वाचा पक्षी म्हणजे बारनाऊल. बारनाऊल किंवा पांढरे घुबड हे तुमच्यापैकी अनेकांनी घराच्या जवळपास किंवा तुमच्या फ्लॅटच्या खिडकीच्या सज्जावर पाहिलेलं असू शकेल. समाजातील अंधश्रद्धेला बळी पडलेली ही एक पक्षी प्रजात निसर्गात मात्र महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसते. बानौल किंवा पांढरा घुबड याच नावाने हा ओळखला जातो. बऱ्याच वेळा आपण असं होतं की रात्री आपण फिरत असतो आणि आपल्याला अचानक काळोखामध्ये एक पांढऱ्या रंगाचा असा मोठा एक पक्षी, कावळ्यापेक्षा मोठा असा एक पक्षी तुम्हाला बघायला मिळतो. ह्यालाच आपण बानौल असं बोलतो. या पक्ष्याची एक खासियत आहे की ह्याला सोसायटीज मधले जे सज्जे असतात, बिल्डिंगमध्ये सज्जे असतात, याच्यावरती याला बसायला खूप आवडतं. त्या सज्जावरती हा बसून आजूबाजूला जे काही उंदरांचं मुवमेंट आहे, जी काही ॲक्टिव्हिटी आहे जमिनीवरच्या चालणारं, त्याच्यावरती याचं लक्ष असतं.
याला उंदीर खायला सगळ्यात जास्त आवडतात. उंदरांच्या ऐवजी हा किडेसुद्धा खाताना पाहिला गेलेला आहे. बाण-औल हा मुंबईतला स्थानिक पक्षी आहे. रात्रीचा राजा आपण त्याला बोलू शकतो. या पक्ष्याची एक खूप महत्त्वाची रोल आहे आपल्या इकोसिस्टममध्ये, की हा पक्षी आपल्याला उंदरांचं जे पॉप्युलेशन आहे, ह्याला कंट्रोल करण्यामध्ये याचा खूप मोठा रोल आहे. सो नॉर्मली ऑन एन ॲव्हरेज हा दिवसाला 5 ते 6 उंदीर असं दर रात्री हा मारतो. काळी जादू म्हणजेच ब्लॅक मॅजिकशी संबंधित या घुबडाला मानले जात असल्याने हे दिसताच लोक त्याला अशुभाचे संकेत मानून हाकलवून लावण्याचा प्रयत्न करतात. काळ्या जादूसाठी या पक्ष्याची शिकार सुद्धा केली जाते. आता जसं तुम्हाला माहिती आहे की या पक्ष्याचं किती इम्पॉर्टंट रोल आहे आपल्याकडे. त्याच्यामुळे माझी फक्त एकच रिक्वेस्ट आहे की अंधश्रद्धेला बळी पडू नका. हा पक्षी जर तुमच्या खिडकीमध्ये किंवा तुमच्या गॅलरीमध्ये जरी आला, तरी ह्याला त्रास देऊ नका किंवा डिस्टर्ब करू नका. त्याचा फक्त तो त्याचं काम करेल आणि तिकडे उडून जाईल करून. एकेकाळी बऱ्याच मोठ्या प्रमाणात दिसणाऱ्या बहिरी ससाण्यांची संख्या अलीकडे मात्र लक्षणीयरित्या कमी झाली आहे. मुंबईत जवळजवळ सर्वच ठिकाणी ससाणा पाहायला मिळायचा, मात्र आता मुंबईतील राजाभाई टॉवर तसेच मुंबई आणि परिसरातील काही उंच इमारतींमध्येच यांचे वास्तव्य शिल्लक असलेलं पाहायला मिळतंय. बहिरी ससाना किंवा शाहीन फाल्कन ज्या नावाने हा ओळखला जातो, हा मुंबईमध्ये एक स्थानिक पक्षी आहे. मुंबईच्या बाहेर तुम्हाला हा जंगलामध्ये मुंब्रा हिल्स किंवा कान्हेरी केव्ज या ठिकाणी याचा घरटंसुद्धा बघायला मिळतो. शाहीन फाल्कनला वर्ल्ड्स फास्टेस्ट फ्लाइंग बर्ड या नावाने सुद्धा ओळखला जातो आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं रोल सोसायटी किंवा इकोसिस्टममध्ये जे आहे, तर हा पिजन्सचं जे कबूतर आहे यांची संख्या कंट्रोल करण्यामध्ये हा सगळ्यात मोठा रोल प्ले करतो. दिवसाला हा पक्षी 2 ते 3 कबूतर किंवा जास्तीत जास्त 4 ते 5 कबूतर जेव्हा ब्रीडिंगच्या वेळी मारताना ऑब्झर्व केला जातो. नावाप्रमाणेच शिकारी करणारा शिकरा हा पक्षी मुंबईतील जवळजवळ सर्वच अधिवासांमध्ये आढळतो. मानवी वस्तीजवळ जंगल, पाणथळ ठिकाणे अशा सर्वच प्रकारच्या अधिवासांमध्ये तो पाहायला मिळतो. शिकारीमध्ये अतिशय माहीर असलेला हा पक्षी बाग परिसरात प्रजनन करत असलेला पाहायला मिळतो. शिकारा हा पक्षी शिकार करण्यात खूप माहीर आहे. सो याची शिकार करण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये हा एखादा झाडावरती निवांत बसून राहतो आणि खाली काही छोटीशी हालचाल चालू असेल, जसं एखादा किडा किंवा एखादा उंदीर किंवा एखादा पक्षी असेल, एकदम फास्ट जाऊन स्वूप करून त्या पक्षाला पकडतो आणि त्याच्यावरती हंट होतो. याचं जे ब्रीडिंग असतं त्याच्यामध्ये हा नेस्ट करतो. तो नेस्टिंग हा नॉर्मली गार्डन एरियाजमध्ये करतो. उंच झाडावरती ह्याला नेस्ट करायला खूप आवडतं. या पक्ष्यांमध्ये मादी जी असते ती मोठी असते, नर हे नेहमी छोटे असतात याच्यामध्ये. सगळ्यात मोठा धोका या पक्ष्यांना जो आहे तो बेसिकली अधिवासच आहे. यांचं जे खाद्य आहे, जसे उंदरं किंवा किडे किंवा पक्षी, हे आता आपल्याकडे ओपन स्पेस किंवा लँड किंवा जमीन असं कुठे राहिले नाही आहे. सगळीकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे. त्याच्यामुळे असं ओपन एरिया असं ह्यांच्याकडे काय राहिलेलं नाही. त्याच्यामुळे त्यांचं जे खाद्य जिकडे मिळतं ते हॅबिटाइट्स आता नाहीसे झालेले आहेत. शहरी पक्ष्यांविषयीची ही माहिती ऐकून तुम्हाला काय वाटलं ते आम्हाला नक्की सांगा. तुमच्या परिसरात कोणकोणते पक्षी पाहायला मिळतात याबद्दलही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शहरी पक्ष्यांविषयीची माहिती अनेक लोकांपर्यंत नक्की पोहोचवा.